शाबीर आणि यश जंगम ही जोडी आली मैदानाच्या आतमध्ये. विजय दुर्ग या टीम कडून गोलंदाजी मार्क वरती. विशाल पहिला बॉल, मॅचचा सुरुवात, लीग स्टेज मधला शेवटचा सामना. पहिलाच बॉल, लेट कट. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार. फटका खेळलाय रुबाबदार. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. बीरने बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे, लेट कट केला. यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी. बॉलर तयार. विशाल. ओ, यावेळेला बॉल आला तर सन्मान दिलाय. सिंगल धाव इथे बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्ट्राईक रोटेट केलं साबीरने. आता यश जंगम यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय लीग स्टेज मधला शेवटचा सामना आहे या स्पर्धेचा. आजचा 6वा दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा 7वा आणि शेवटचा दिवस. चला थोडीशी घाई करा. यावेळेला जागेवरतून फटका खेळलाय. खेळाडू डाऊन दी बॉल. धक्का क्रमांक पहिला. यश जंगम माघारी. धक्का क्रमांक पहिला विजय दुर्ग या टीमला. विजय दुर्ग या टीमच्या प्रत्येक बॅटरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे षटकारासाठी. परंतु इथे यश जंगम यांचा फटका फसला. बॉल हवेत उभा राहिला. पॉइंटचे खेळाडू सहजतेने बॉलच्या खाली गेले. पकडली कॅच. विकेटचं पतन. विमलताई पांडुरंग बिरामने ज्या नगरसेविका आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे पर षटकार. सौरभ जाधव मैदानाच्या आतमध्ये त्यांची एंट्री होते बॅटिंगसाठी. चला थोडं धावत चला. सौरभ जाधव यांनी या स्पर्धेतली सर्वाधिक चांगली इनिंग सुरुवातीलाच खेळली. फर्स्ट टाइम आणि त्यांच्या नावावर त्या रेकॉर्ड राहिला. सुरुवात त्यांनी स्वतःची वैयक्तिक चांगली केली या स्पर्धेमधली. परंतु आता या विजय दुर्ग या टीमसाठी या मॅच मध्ये खेळावं लागेल. कारण विजय दुर्ग हा असा संघ ज्याने 3 सामने खेळले, 2 जिंकलेत आणि 1 पराभूत आहे. आणि एका बाजूला रॉकफोर्ड रॉयल्सने 3 सामने खेळले, 3ही पराभूत आहे. एका बाजूला शेवट गोड करण्याचा प्रयत्न, तर एका बाजूला तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न होईल. अशा प्रकारचं विश्लेषण आपण या मॅचचं करूया. सौरभ जाधव तयार. बॉलिंग मध्ये विशाल. षटकातला बॉल क्रमांक 4. मामा भाचे एकामेकासमोर. इथे बॉल डॉट आलाय. विशाल जाधव सौरभ जाधव ही जोडी मामा भाचे एकामेकासमोर. एका बाजूला विशाल जाधव हे मामा आहेत सौरभ जाधव यांचे. फुलटॉस बॉल आणि बॉल चाललाय आता फाईन लेग. सीमारेषा पार. नो प्लस 4 धावा मिळतील. 5 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 5 इथे हा बॉल बीमर टाकला आणि त्याला पाठवलं सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेसाठी टेनिस बॉल क्रिकेटचा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. यानंतरचा बॉल आहे फ्रीट आणि फ्रीटचा बॉल आता फलंदाजांना सुपरहिट करेल का? पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की फ्रीटच्या बॉलचा समाचार घेतला होता. यावेळेला फ्रीटच्या बॉलला पाठवलं ओव्हर दी बॉलर हेड. सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 6. षटकार.
आणि पहा षटकार मारला, 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळतंय विमलताई पांडुरंग बिरामणी नगरसेवक यांच्या माध्यमातून. षटकार मारा 500 रुपये. ओके, रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे. षटकार आहे. बॉलवर तयार विशाल जाधव. शेवटचा बॉल आहे षटकातला, प्रगतीपथावरती येतोय. चला थोडीशी काय करा, स्पीडअप द्या खेळाला. या वेळेला बॉल आता निघाला, फाईन लेग, सीमा रेषापार. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा टीम विजय दुर्ग या टीमने 22 धावा. पॉवर प्ले अक्षरशः तोडून काढला, फोडून काढला आणि पॉवर प्ले मध्ये एक फ्लाइंग स्टार्ट विजय दुर्ग या टीमला मिळाली. एक स्वप्नवत सुरुवात, 22 धावा, एक गडी बाद. चला ओव्हर नंबर 2 कडे वळूया आणि टीम रॉकफोर्ट रॉयल्सचा पण काय करा. चला घाई करा, स्पीडअप द्या खेळायला. दोन्ही संघ रॉकफोर्ट रॉयल्स. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आता कुणाला मानलेला आहे. मुर्तुजा गोलंदाजी मार्कवरती. ओ मुर्तुजा यांना गोलंदाजी मार्कवरती आणलं. पहिलाच बॉल डॉट टाकला आणि मुर्तुजा एक फिरकी गोलंदाज आहे, इथे बांधून ठेवण्याचं काम करते बॅटरला. शाबीरला बांधून ठेवल्या बॉलच्या पाठीमागे. साबीरला बांधून ठेवल्या बॉलच्या पाठीमागे. बॉल डॉट आलाय. साबीर एक आक्रमक फलंदाज आहे, त्यांच्या बॅटमध्ये चौकार आलेला आहे. हा बॉल काय झालेला आहे तर इथे पंचांकडे 10 मागितली बॅटरने वाईट साठी, परंतु पंचाने सांगितलं की खेळण्याच्या तुमच्या आवाक्यामध्ये होता. बॉल डॉट आहे, धाव मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होती. 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मुर्तजा. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा लेग ब्रेक झालाय. बॉल डॉट आलाय, खाली राहिला, निर्धाव आलाय, धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी मुर्तुजा मैदानाच्या आतमध्ये करतायत. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचं ताबा अगदी चांगला ठेवला त्यांनी या मॅच मध्ये. आई बॉल आता खोलवर टप्प्याचा टाकला आणि काय गोलंदाजी केलीये मुर्तजा यांनी. एकही धाव दिली नाही, 4 बॉल डॉट टाकलेत. प्रेशर वाढला आता साबीर वरती या मॅच मध्ये. साबीरने 4 बॉल स्ट्रायकर रेंजला बॅटिंग करताना डॉट खेळलेले आहेत, परंतु यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला मित्रांनो धैर्य लागतं आणि साबीरला ते धैर्य इथे दाखवावं लागेल. षटकातील शेवटचे 2 बॉल. मुर्तजा तयार, एक फिरकी गोलंदाज. सॉफ्ट हँडेड फटका, कॅचचा कॉल. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि आता शेवटचा बॉल बाकी. शेवटचा बॉल बाकी आहे. मेडन तर ओव्हर येणार नाही कारण एक धाव आलेली. आता स्ट्रायकर रेंजला बॅटिंग मध्ये सौरभ जाधव तयार. फार वेळानंतर ते स्ट्राईक वरती येत आहेत. बॉलर तयार.
बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना टीम विजय दुर्ग या टीमने बनवल्या धावा 23. या ओव्हरमध्ये आली फक्त एक धाव आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपला. सौरभ यांची इनिंग या ठिकाणी दाखवण्यात येते, ज्यांनी पहिली इनिंग खेळली होती या स्पर्धेतली. स्वतःची वैयक्तिक चांगली इनिंग आणि त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. डे क्रमांक 1 मध्ये पहा, गुडघा टेकून बॉल ऑन साइडला ज्या प्रकारे बॅटिंग केली होती, नादखुळे फटके त्यांच्या बॅटमधून आले होते आणि त्याच्या हायलाइट्स आपण पाहत आहोत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली होती, शपलवून देखील चांगले फटके खेळले. गुडघा टिकून खेळलेला फटका होता. 35 धावा वैयक्तिक त्यांनी त्या इनिंग मध्ये कुठल्या होत्या आणि आज त्याच प्रकारची बॅटिंग इथे करावी लागेल. अपेक्षा असेल विजय दुर्ग या टीमच्या पाठीराख्यांना. आणि स्क्वेअर ऑफ द विकेट देखील चांगला फटका त्यांनी खेळला होता. म्हणजे अगदी चौफेर बॅटिंग त्यांनी चांगली केली होती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. चला घाई करा. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलेला आहे? वैभव. वैभव बावळेकर ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. चला थोडीशी घाई करा वैभव. रेफर केलं कशासाठी? स्कोर 23 धावा एकच झाले शेवटच्या ओव्हरमध्ये. ओके 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 ओके. आपण करेक्शन करूया. शेवटच्या बॉलवरती 6 धावा अंकित केल्या होत्या, तर 4 आपण करूया आणि स्कोर बोर्डला इथे आपण पुन्हा दुरुस्ती करूया. यावेळेला ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात झाली आणि त्याचा पहिला बॉल सिंगल एका धावेसाठी येतोय आणि ओव्हर नंबर 3 ची सुरुवात अगदी संयमाने झालेली आहे. बॅटिंग करत असताना टीम विजयदुर्ग या टीमला हवेत मोठे फटके आणि विजयदुर्गच्या प्रत्येक बॅटरसाठी षटकारासाठी ₹500 कॅश प्राइज आहे. काय फटका खेळलाय. बॉल ऑन साइडला मिड विकेट, सीमा रेषा पार. मिळाला मोका आणि दिला या बॉल वरती. सौरभ जाधव यांनी ठोका. बॉल सीमा रेषा पार, षटकार. काय बॅटिंग केल्या बॉलच्या पाठीमागे. त्या फटक्याची क्रिया आपण पुन्हा एकदा पाहूया. सौरभ जाधव शप्पल झाले आणि त्यानंतर या बॉलला गुडघा टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसला. सौरभ जाधव. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक फटका. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक दाखवली इथे. यावेळेला आता स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल थांबेल का? क्षेत्ररक्षक जाऊन बॉल अडवतील का? हो, अडवलेला आहे. काही धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित इथे प्राप्त झालेल्या आहेत. तब्बल 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत असताना स्कोरबोर्ड पुढे 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. एका बाजूला टीम आहे रॉकफोर्ड रॉयल्स, दुसऱ्या विरुद्ध विजय दुर्ग. अशी असताना मॅच शक्यता चौथा बॉल. हो, वेळेची अचूकता नाहीये. ऑन साइडला खेळला बॉल, परंतु प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. सिंगल आली आहे. गुडघा टेकून या बॉलला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना तितकं चांगलं यश मिळू शकलं नाही. धावसंख्या आता धावफलकावरती पुढे जाते. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि इथे बॉल आलाय तो डॉट. धाव मिळणार नाहीये आणि इथे
समोर स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4, चौकार. एक चांगला फटका इथे मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. ज्या प्रकारची बॅटिंग केली नाही बॉलच्या पाठीमागे. समोरच्या बाजूला बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4, चौकाराला धावसंख्या पुढे सरसावतीये 35 धावा 35 आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती आलेले आहेत 35. प्रेक्षक त्याच्यामध्ये काही खेळाडू आहेत कॅमेऱ्याला हाय करतायत आणि पहा त्यांनाच या ठिकाणी कॅमेरामॅन टिपलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये निश्चित या मॅच बद्दल या स्पर्धेबद्दल चर्चा सुरू असेल जर तर आणि आपणही चर्चा करतो. एका बाजूला इंडियन योद्धाचे खेळाडू तुम्हाला तिकडे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला महाबळेश्वर सुपर किंगचे खेळाडू तुम्हाला तिकडे पाहायला मिळत आहेत. अशी मैत्री तुम्हाला इकडे पाहायला मिळते. ओव्हर नंबर आता मुर्तुजा ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल वाईट टाकलाय. धावसंख्या आहे 36 धावा 36. यावेळेला बॉल डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. मुर्तजा यांनी चांगली गोलंदाजी केली. या अगोदर देखील मुर्तजा आले होते आणि मुर्तजांनी ओव्हर नंबर 2 मध्ये एकच धाव दिली होती आणि त्याचमुळे की काय ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा मुर्तजा यांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी याही ओव्हर मध्ये कमाल केली. 2 बॉल चांगले टाकलेत. जागेवरतच फटका मुर्तजा यांच्या बॉलवरती खेळला. खेळाडू सी कॉर्नरला सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. चला थोडीशी काय करा. हो यावेळेला शफल झाले. त्यानंतर बॉल पाठवला. लॉंग लेग. क्षेत्ररक्षक तिकडे आले. अगदी फार मोठं अंतर त्यांनी कापलं. चिरत आले. कापत आले. बॉलला अडवलं. बॉलची फेकी केली आणि काही धावा बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. एकच धाव इथे धावलेली आहे. म्हणजे फलंदाज याच अपेक्षेमध्ये होते की याच्यावरती 4 धावा येतील. बॉल डॉट आला. आता एका बाजूला शेवटचे 2 बॉल. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या आपण सांगूया एकदा. 36 धावा. 38 माफ कर 38. बॅकफुटचा पंच एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार आलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा तोडणारा, भेदणारा आणि सीमारेषा तोडून सीमा पार फरार होणारा चौकार आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पार. धावा मिळत आहे 4. चौकार आलाय. शेवटचा बॉल बाकी आहे आता. यावेळेला हा बॉल पाठवला. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे एक चाबूक स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. चप्पल झाले आणि त्यानंतर या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान आणि बॅटिंग करताना फलंदाज सौरभ जाधव यांचा टीमसाठी होता 6चा लगान षटकार. 34. वैयक्तिक 34 वरती सौरभ जाधव बॅटिंग करतात आणि 48 धावा टीमची टोटल आहे. 48 वरती विजयदुर्ग हा संघ जाऊन पोहोचलाय आणि 34 वरती सौरभ जाधव बॅटिंग करतात आणि प्रत्येक षटकार हा 500 रुपयाचा आहे आणि आतापर्यंत सौरभ जाधवने किती षटकार मारले? 3 मारले म्हणजे 1500 रुपये त्यांना मिळाले. आणि पारितोषिक आहे विमलताई पांडुरंग बिरामने नगरसेवक यांच्या माध्यमातून विजय दुर्ग या टीमच्या बॅटरसाठी.
चल थोडीशी घाई करा. ओव्हर नंबर 5 सुरुवात होईल. घाई करा. ओव्हर नंबर 5 ला आली सुरुवात आणि पहिलाच बॉल सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट चांगले होते परंतु बॉल थांबवू शकले नाही. बॉल ऐकला नाही. बॉल सीमारेषा पार. सरळ 4 धावांसाठी चांगला फटका. 5 क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत ते बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पार. चौकार. प्रतीक मोरे यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. ओव्हर नंबर 5 साठी चला घाई करा. यानंतर सुपर हिट होईल आणि जे जे संघ क्वालिफाय झालेत आपण रिपोर्टिंग करा. जे जे संघ क्वालिफाय झालेत आपण रिपोर्टिंग करा. सुपर चे ड्रॉ होतील असे या ठिकाणी आयोजन समितीने सांगितलेलं आहे. ओव्हर नंबर आपण आता 5 कडे वळालेलो आहोत आणि 5व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलचं स्वागत चांगलं केलंय. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळलाय आणि हाय बॉल त्याच दिशेने सेम रिझल्ट सेम फटका. बॉल सीमारेषा पार. परंतु यावेळेला बॅडमिंटनचं रॅकेट ज्या प्रकारे आपण फिरवतो ना त्या प्रकारचा फटका इथे साबिरने खेळलाय बॉलच्या पाठीमागे आणि बॉल पाठवला. सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चौकार. असं म्हणतात ना अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो तो शोधावा लागेल. टीम रॉकफोर्ड रॉयल्सला विकेट हवी दुसरी आणि त्या विकेटचा शोध सुरू आहे आणि ती विकेट कोणत्या बॉलवरती येईल हे पाहावं लागेल. यावेळेला हा फटका 2 खेळाडू बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. यावं लागेल साबिरला. आता माघारी धक्का क्रमांक 2. टीम विजयदुर्ग या टीमला. सुधीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सुधीर जाधव मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कम्स इन मिडल. चला थोडीशी घाई करा बॅटर. धावसंख्या एकदा आपण सांगूया. 56 धावा धावफलकावरती. विजयदुर्ग प्रथम बॅटिंग करताना. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय नॉन स्टॉप. धावा मिळतील. या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलेला आहे. लॉंग स्टॉपला बॉल सुसाट सुटला आणि तिथे खेळाडू आणि बॉल मध्ये शर्यत लागली आणि अखेरकार बॉलने ती जिंकली. बॉल पुढे खेळाडू मागे. बॉल पुढे खेळाडू मागे असं प्रत्यय आला आणि बॉल सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी.
एका बाजूला धावसंख्या कितीवर जाऊन पोहोचली आहे? 61 धावा धावफलकावरती 61 आणि तब्बल 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 5 चा. चला थोडीशी घाई करा, खेळाला स्पीडअप द्या. हो, ऑन साईडला बॉल पाठवला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, खेळाडू बाद. रोहन बिरामने म्हणजे आप्पा मैदानाच्या आतमध्ये. आता आप्पाला धावांचं क्रेडिट कार्ड इथे वापरावं लागेल. असं म्हणतात आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आता या मॅच मध्ये पाहावं लागेल. धावसंख्या किती आहे धावफलकावरती? 61 आणि षटक क्रमांक 5 चा खेळ संपलेला आहे. शेवटचे 6 बॉल आणि स्लॉग ओव्हरसाठी आप्पा मैदानाच्या आत एंटर होत आहेत. चला काही करा दोन्ही संघ. संदीप जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ओव्हर नंबर आता 6 साठी 61 धावा. 61 शेवटचे 6 बॉल. बॉलर तयार. ओ कमी गतीचा बॉल, लोअर फुल टॉस, बॉल आला तो डॉट. धावसंख्या जैसे ते शेवटचे 5 बॉल. पहिल्या टप्प्याचा बॉल. सिंगल धाव इथे प्राप्त होईल आणि स्लॉग ओव्हर मध्ये धाडस करावं लागेल विजय दुर्ग या टीमला मोठ्या फटक्यांचं. लिगोरच्या ज्या प्रकारचा खेळ आपण खेळतो त्याचा प्रत्यय आला थ्रो मध्ये आणि इथे 2 धावा मिळाल्या. बॉल पुन्हा टाकावा लागेल, वाईड आहे. धावसंख्या आता एकीने पुढे सरसावे. स्लॉग ओव्हर मध्ये 64 धावा धावफलकावरती येतात आणि अजूनही बरेचशा बॉलचं काही बाकी आहे. विजय दुर्ग हा संघ मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये. ओ इथे पा झेल निसटला, सिंगल धाव आली. निश्चित अगदी बॅकफूट वरती जाताना हा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. परंतु एका बाजूला आपण चर्चा करतोय मैदानाच्या बॅटिंग मध्ये कोण आहे. एका बाजूला आप्पा, एका बाजूला सुधीर. बॉलर तयार. हो, आडव्या बॅटने या बॉल वरती प्रहार केला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतात आणि स्कोरबोर्ड पुढे चाललाय. आप्पाकडे सिंगल धाव इथे प्राप्त झालेली आहे आणि आता निकाल आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल, तडजोड करावी लागेल आणि आपण चर्चा करतो ना की तडजोड हा आयुष्याचा न चुकवता एक अविभाज्य भाग आहे. चांगल्या बॅटरला स्ट्राईकवर आणण्यासाठी एका खेळाडूला आपल्या विकेटची इथे तडजोड करावी लागली आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. सुधीर यांनी आपल्या विकेटचा त्याग केला आणि जीवनामध्ये देखील आपण बऱ्याचशा गोष्टींचा त्याग याच्यासाठी करतो ना
की काही गोष्टी चांगल्या घडाव्या यासाठी आपण काही गोष्टींचा त्याग करतो आणि ते पहा विकेटचा त्याग केला सुधीर आणि शेवटचे किती बॉल बाकी आहेत? शेवटचा एक बॉल. आप्पा तयार बॅटिंग मध्ये. फुल टॉस बॉल आणि फटका फसला आणि शेवटच्या बॉलवरती आली ती विकेट. प्रथम बॅटिंग करताना टीम विजय दुर्ग या टीमने बनवल्या धावा 67. आता रॉकफोर्ड रॉयल्सला बनवायची धावा 68. झाला फिल्डिंग लावा आणि 68 झालेला 69 बनवायचे आपण करेक्शन करूया. रॉकफोर्ड रॉयल्स तुम्हाला 69 बनवायचे आपण काही करा. 68 धावा झालेल्या आहेत. 69 धावांचं लक्ष आहे मॅच मध्ये 36 बॉल मध्ये. चला फिल्डिंग लावा टीम विजय दुर्ग वॉरियर्स आणि टीम रॉकफोर्ड रॉयल्स आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. 69चा पाठलाग एका बाजूला बचाव. सुपर 8चे काही सामने होणार आहेत. आपण सुपर 8 मध्ये जे संघ क्वालिफाय झाले त्यांनी रिपोर्टिंग करा. याची आपण नोंद घ्या. सुपर 8 मध्ये जे संघ क्वालिफाय झाले त्यांनी रिपोर्टिंग करा. तुमच्या म्हणजे ड्रॉ होणार आहे. ओके. आता यानंतर आतापर्यंत हा एक सामना बाकी आहे त्याच्यामुळे या मॅचचा रिझल्ट काय लागेल याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. परंतु आपण पहिले काही संघ आपण सांगूया. ग्रुप ए मधून छावा 11 आणि फॉरेस्ट ब्रिझिंग हा संघ क्वालिफाय झाला. दादाजी 11 गार्डन आईस्क्रीम बी ग्रुप मधून. डी ग्रुप मध्ये बेरीज वर्ल्ड आणि इंडियन योद्धाच. आता हा सामना एक पेंडिंग आहे त्याच्यामुळे जो रिझल्ट येईल तो आपण सांगूया. आणि अल मदिना देखील क्वालिफाय झालाय. अल मदिना पॉकेट कॉर्नर. आणि हा सामना एक विजयदुर्गचा बाकी आहे त्याच्यामुळे याच्यावर काय रिझल्ट याच्यावरती आपण त्यानंतर सांगूया.
पहिलाच बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे, पाण्याला म्हणतात द्रव्य, आणि पहिल्या बॉलचं स्वागत केले भव्य. बॉल सीमारेषा पार, षटकार. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये दुडगूस घातलाय संदीप जाधव यांनी. बॅटिंग करताना काय बॅटिंग केली आहे. ओ यावेळेला पहा वेळेच्या चुकता इथे साधता आल्या, चांगला बॉल टाकला आता असं म्हणावं लागेल. कारण ज्या प्रकारे ओव्हरची सुरुवात झाली होती बॉलिंग अटॅक मध्ये आपण पाहिलं ना, तर बॉलर आहेत महेंद्र. महेंद्र यांनी पहिले काही बॉल महागडे टाकले, परंतु त्यानंतरचा बॉल चांगला टाकलाय. परंतु एका बाजूला संदीप यांनी काय या डावाची तडाखेबंद सुरुवात केली, विस्फोटक बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्रायकरला कोण आलेला आहे. सुशांत एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार होतील. सुशांत जाधव एका बाजूला आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल धाव. एका बाजूला पहा काही चुका तुम्हाला इथे टाळाव्या लागतात. तुम्हाला चुका या टाळाव्या लागतात. चुका या पेन्सिल सारख्या असाव्या, ज्या खोड रबरने खोडता येतील, आणि या मॅच मध्ये तुम्हाला चुका कमी कराव्या लागतील. आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला जास्त चुका करून चालत नाही. बॉलर तयार. यावेळेला खेळाडू तिकडे आहेत. सिंगल धाव मिळत असताना बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड पुढे चाललेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावा. ईट का जवाब पत्थर से केलाय, पलटवार केलाय, काउंटर अटॅक. सतरा धावा. चला काही करा. षटक क्रमांकाचा खेळ संपला. सुधीर यांना आणलंय बॅटिंग मध्ये कोण. एका बाजूला संदीप जाधव यांनी हा बॉल अगदी समोरच्या बाजूला खेळलाय वी शेप मध्ये. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. आणि आज एका बाजूला विशाल जाधव, संदीप जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एबिलिटी आहे या जोडीकडे, गुणवत्ता आहे, चांगली बॅटिंग या जोडीने आतापर्यंत केली आहे. आता स्ट्रायकरला सुशांत जाधव तयार, अनुभव त्यांच्या गाठीशी. स्विच हिटचा फटका, सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमारेषे लगत. सुशांत जाधव यांनी स्विच हिटचा फटका खेळला. आधुनिकतेचा आविष्कार हा फटका आहे. आधुनिक काळामध्ये असा काय फटका आलाय.
जो फलंदाज अगदी टान्स बदलून म्हणजे आलटी पलटी खेळतात, स्विच हिट फटका आहे, रिव्हर्स स्ट्रोक आहे. पूर्वी क्रिकेटमध्ये असे फटके फार कमी पाहायला मिळायचे, परंतु आता या आधुनिक क्रिकेटमध्ये फटके तुम्हाला वारंवार पाहायला मिळतात. कारण बॅकअप नसतं ना, थर्ड मॅनला बॅकवर्ड डी पॉइंटला खेळाडू नसतात. कट करण्याचा प्रयत्न, बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. धावसंख्या जैसे थे, बॉल डॉट. धावसंख्या 20. पायांचा वापर, लॉंग ऑन, क्लिअर करणारा मोठा टोला. सुशांत जाधव यांच्या बॅटचा बोलबाला. या बॉलची कहाणी, सुशांत जाधव यांचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये आता आलीये सुशांत जाधव नावाची सुनामी. बॉल सीमारेषा पार, षटकार. काय फटका खेळला, पदर आले त्याचा योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं, बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. हा तो मोठा फटका होता, सुशांत जाधव यांच्या बॅटमधून आला हा तुफानी फटका. बॉल सीमारेषा पार, षटकार. हो, आता स्विच हिटचा फटका खेळण्याचं मनसुबे उधळून लावले. पाहिलं महेंद्र यांनी की ते फलंदाज स्विच हिटच्या फटक्याचा प्रयत्न करतायत आणि बॉल डॉट टाकलाय. आता 25 बॉल आणि 43 ची गरज आहे. मॅच कंट्रोल मध्ये येते. षटकातला आता शेवटचा बॉल. लॉंग ऑफला कॅचचा कॉल आणि सुशांत जाधव माघारी येतील. बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. रॉकफोर्ड रॉयल्सच्या टीमला सुशांत जाधव माघारी येतील. निश्चित चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. या आयोजनामध्ये त्यांचं एक महत्वाचं योगदान आहे आणि त्यांनाच आपण बॅटिंग करताना पाहिलं. महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचे खजिनदार आणि आता आउट होऊन माघारी येत आहेत. आता एका बाजूला धावसंख्या आपण सांगूया 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. बॉलिंग अटॅक मध्ये महेंद्र पुन्हा एकदा तयार आणि बॅटिंगसाठी कोणाला पाठवलंय? ओ यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिकडे आहेत. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. विशाल आणि त्यांच्या सोबतीला संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे बॅटिंग मध्ये. बॅटिंग करत असताना आता इथून पुढे षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती येत आहे आणि षटक क्रमांक 3 मध्ये पहिला बॉल अगदी संयमाने बॅटिंग करताना एक धाव काढली. आता विशाल स्ट्राईक करण्याला बॅटिंग मध्ये तयार होतील. ऑलराऊंडर खेळाडू आहेत विशाल आणि आता ते स्ट्राईक करतील मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना आपण आता पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. परंतु महेंद्र यांना विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. फक्त अद्याप एकच विकेट मिळाले विजयदुर्ग वॉरियर्स टीमला. बॉल क्रमांक आता हा आहे दुसरा. चला काय करा, खेळा स्पीडअप द्या. इथे बॉल डॉट आलाय. बांधून ठेवणारा, जकडून ठेवणारा बॉल डॉट. निर्धाव आलाय. स्ट्रायकर एंडला एका बाजूला विशाल आहेत. त्यांना बांधून ठेवणारा बॉल होता. निर्धाव आलाय आणि एखादा डॉट बॉल फलंदाजाचं प्रेशर वाढवणारा असतो. फटका, मिस हिट. बॉल हवेत उभा, परंतु एकही खेळाडू पोहोचू शकणार नाही कारण बॉल हा निर्जनसही टप्पा घेतोय. म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये बॉल टप्पा घेतोय जिथे कोणताही खेळाडू नव्हता. जे खेळाडूंच्या अगदी मधोमध बॉलने टप्पा घेतला. सिंगल मिळाली. षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्येचा वेग मंदावला. षटक क्रमांक 3 चा खेळ, शेवटचे 3 बॉल. ओ
फटका फसला, इथे खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला, कारण आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईट झाला, बॉल डॉट आला. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरला. ओ, खेळाडू होते 3. बॉलची फेकी केली जाईल. सध्याच्या घडीला ओव्हर नंबर 3 मध्ये फक्त सिंगलच धाबा येतात. आता ही डबल धाबा आलेली आहे. फेक तिथे झाली, कलेक्शन नव्हतं आणि 2 धावा बॉलच्या पाठीमागे आल्या. स्कोर बोर्ड पुढे चाललेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 31 धावा आणि षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 31 धावा. वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं आहे आणि अवकाळी पाऊस आता सुरू आहे. कुठे कुठे पाऊस देखील पडतोय. काल देखील बऱ्याचशा ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. दिशा दिली आहे. या बॉलने गॅप शोधलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघाला. सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आलाय तो चौकार. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 69 धावांचं प्रति उत्तर देताना धावसंख्या आहे 34. 18 बॉल 35 ची गरज आहे. मॅच ऑन. चला घाई करा. 18 बॉल 35. बॉलर तयार. ओ, ओव्हर दी बॉलर हेड. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. सीमारेषा पार. 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरी. याच दरीतून बॉल चालला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. क्रिकेट असो किंवा आयुष्य, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची इरवळ येत नाही. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली सरळ 4 धावेंसाठी. इथे बॉल डॉट आलाय. बॉल डॉट आलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल. आणखीन एक बॉल डॉट. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. बॉलिंग अटॅक मध्ये कोण आहे? राहिल आणलंय. या ओव्हर मध्ये धावा आता येत नाहीत. शेवटच्या 2 बॉलच्या पाठीमागचा खेळ जर आपण पाहिला, पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. यावेळेला बॉल लॉंग ऑफला खेळलाय. सिंगल मिळतीये. असं म्हणतात ना, संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही. आणि सुखाचा राजभोग जर जीवनामध्ये आणायचा असेल ना, तर संघर्षाची तयारी ठेवावी लागते आणि या मॅच मध्ये तो संघर्ष तुम्हाला करावा लागेल. संघर्ष या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल डॉट आलाय आणि बॉल निर्धाव आलाय. इथे बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या आपण एकदा सांगूया. 39 धावा. 39. ओ, इथे काय झालं? नो बॉल टाकला
आणि त्याच्यावरती मिळाला बोनस पॉइंट. 9+4 धावा मिळतील 5. आणि नंतरचा बॉल फ्री हिटचा आहे. विजय दुर्ग या टीमसाठी मॅच महत्वाची आहे. आणि एका बाजूला रॉकफोर्ड रॉयल्सला शेवट गॉड करायचा असेल ना, गोड करायचा असेल ना, तर हा सामना जिंकावा लागेल. धावसंख्या आपण सांगूया 44 धावा. लाईन मिस करून बसले, बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक आता खेळ संपलेला आहे. 4चा धावसंख्या आहे धावफलकावरती. 44 धावा. इथून पुढे आता विजयासाठी धावा किती बनवायच्या आहेत हे आपण टार्गेट नव्याने सांगूया. 12 बॉल 25 ची गरज. 12 बॉल 25. सुपर 8 साठी क्वालिफाय झालेले सर्व संघ, कॅप्टन किंवा संघ मालक आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपला सुपर 8 चा ड्रॉ होईल, याची आपण नोंद घ्या. ओके. पहा, याच्यामध्ये 2 मॅचेस आज होणार आहे, त्याच्या पण नोंद घ्या. कमीत कमी 2 याच्या पण नोंद घ्या. त्याच्यामुळे आपण रिपोर्टिंग करा. ज्यांची चिठ्ठी उचलली जाईल त्यांना मॅच खेळावी लागेल, याच्या पण नोंद घ्या. ओके. चला घाई करा. बारा बॉल 25 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये ओढी आणि पाहूया मॅचची रंगत. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती कुणाला बोलवलंय? यश यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. ओव्हर नंबर 5. महत्वाचं षटक आहे. मॅचला जर कलाटणी द्यायची असेल ना, तर या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. 12 बॉल 25 ची गरज. मॅचच्या सुरुवात. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो. तकदीर रूटे पर हिम्मत न टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. इरादे मजबूत ठेवले, बॉल पाठवला सीमा रेषा पार. धावा मिळाल्या. बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. या फटक्याची झलक आणि वाढते आता धावफलक. बॉल सीमा रेषा पलीकडे. पंच षटकार आहे ना? षटकार आहे. 6 धावा. कुणी मारला? विशाल जाधव यांच्या बॅटमधून मोठा टोला आला. काय बॅटिंग केलं त्यांनी या बॉलच्या पाठीमागे. एक चांगला स्ट्रोक खेळला. बॉलला हुक केलं. 6 धावा बुक केल्या. आता मी सीट आहे. बॉल हवेत उभा राहिला, परंतु खेळाडू पोचूच शकले नाही, कारण फार लांब होते. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. म्हणजे तब्बल 2 बॉल मध्ये 8 मिळालेले आहेत. 25 बनवायचे तिथून पुढे. म्हणजे 10 बॉल आणि बाकी आहे धावा 17. 10 बॉल 17 ची मॅच आहे. एका बाजूला चांगली गोलंदाजी यशला करावी लागेल. 69चा पाठलाग करताना टीम रॉकफोर्ड रॉयल्स प्रयत्न करतोय. या बॉलला पाठवलंय सी कॉर्नर. सीमारेषेच्या पलीकडे पिकअप स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटिंग करताना बॉलने घेतले भरारी. विशाल जाधव यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. आता 11 बनवायचे आहेत. 9 बॉल. या बॉल वरती दिला धप्पा
आणि मॅचचा विषय करून टाकला आता भावाने सोप्पा. परंतु एका बाजूला यशला प्रयत्न मोठे करावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कठीण काळ आहे, अडचणीचा काळ आहे, परंतु इथे संघर्ष करावा लागेल. आयुष्यामध्ये संघर्षाची तयारी तुम्हाला नेहमी ठेवावी लागते आणि यशला आज संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. यश तयार. ओ या गोष्टी प्रखरतेने टाळाव्या लागतील. इथे फुल टॉस आहे, रेफर केलंय तिसऱ्या पंचाने कशासाठी? बीमरसाठी. ओके 4 धावा तर आल्यात, पंच पाहणी करतील. चला 4 धावा, बॉल योग्य आहे. धावसंख्येला पुढे नेऊया आणि टार्गेट आपण सांगूया. 7 धावांची गरज आणि येणारे बॉल 8. परिस्थिती बदललेली आहे, परंतु एका बाजूला क्रिकेटचा खेळ म्हणजे अनिश्चिततेने भरला खेळ आहे. याच्यामध्ये कधी काय घडल्याचा नेम नाही. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि ते बाया कॅचेस पकडाव्या लागतील. हाफ चान्स आहे, त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सिंगल मिळाली. 7 बॉल 6 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. 7 बॉल 6 धावांचा थरार. सामना संपलेला नाहीये, लढावं लागेल. खेळ असो किंवा आयुष्य, जोपर्यंत खेळपट्टीवरती शेवटचा टप्पा पडत नाही आणि आयुष्याच्या पटलावरती आपण जोपर्यंत शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत कधी हार मानू नका. या मॅच मध्ये देखील तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. 7 बॉल 6चा थरार. यश सामना खेचून आणणार का? शेवटच्या बॉलवरती करावा लागेल चांगला खेळ. हो, शेवटच्या बॉलवरती दिशा दिली, सिंगल मिळाली. 6 बॉल 5 धावेंची गरज आहे. आता विश्वास कुणावरती ठेवला जाईल? आता टीम विजयदुर्ग वॉरियर्स कुणाला आणणार? गोलंदाजी मार्क वरती हे पाहावं लागेल या मॅच मध्ये. कुणाच्या हातामध्ये सोपवणार बॉल? संघाचा विश्वास कुणावरती आहे? शेवटच्या 6 बॉलसाठी गोलंदाजी मार्क वरती कोण येणार हेही पाहावं लागेल. आणि आणलेला आहे या ओव्हर मध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती असे सौरभ जाधव येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी खेळ तुमचा चांगला होतो. आणि बॅटिंग मध्ये सौरभचे स्टार चांगले होते आणि त्याचमुळे की काय त्यांना गोलंदाजी मार्क वरती आणलंय. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. मॅच बनवायची तर लढावं लागेल. मैं बस में कंडक्टर था रजनीकांत, मी 10वी मध्ये फेल झालो. सचिन तेंडुलकर सर. या सर्व काही गोष्टी या सांगतात ना की आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. याही मॅचला तुम्हाला बनवावं लागेल. ओ प्लेड ऑन झाले, सिंगल मिळाले. 5 बॉल 4 ची गरज. जिंदगी ओ नाही जो तुम्हें मिलती है, अरे जिंदगी ओ है जिसे तुम बनाते हो. आणि इथे आता ही मॅच बनवायची आहे तर लढावं लागेल. परिस्थितीला कारण देऊन चालणारच नाही, कारण कारण देणारी माणसं जीवनामध्ये कधी यश मिळवत नाहीत आणि यश मिळवणारी माणसं जीवनाला कधी कारण देत नाहीत. जशी परिस्थिती आहे तशामध्ये लढावं लागेल. 5 बॉल 4 ची गरज. सौरभ पुन्हा तयार. आज आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. सामना खेचला जाईल का? पायावरती बॉल टाकला, आपल्या फॉलोमध्ये बॉल अडवला जाईल. बॉल डॉट. आता 4 बॉल 4 ची गरज है. रख हौसला मंजर भी आएगा, पैसे तेरे पास चल के समंदर भी आएगा. आणि तो आणावा लागेल. तू थोड़ा सा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और सौरभ तुझे कहेगा चल अब तेरी बारी है. या वेळेला आता बॉल उचलला आणि बॉल पाठवला. मॅच फिनिश. विजयाचा कळस रवणारा फटका खेळला आणि सामना संपून टाकला. या मॅचची उत्कंठा संपली आणि अखेरकार महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा शेवट गोड केला रॉकफोर्ड रॉयल्स या टीमने. अभिनंदन. आणि एका बाजूला मॅच लढवली विजयदुर्ग वॉरियर्स टीमने शेवटच्या ओव्हर पर्यंत. आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी अनाउन्स करूया.